दुसरो घे चला सो घाला घाला तुम्ही घालाच घाल हांगाच वयर जावचो ना हायट खूब आसा मागीर नेक्स्ट टार्गेट एक गोष्ट याद उरा पोर्तुगेज गेले परते येवचे ना पण तुमची गरज आसा देशात कित्याक अजूनही पासून देश म्हणटा तो आमचो सुरक्षीत ना चडशे आयकतात सोशल मिडिया आजकाल चड चलता म्हज्या भुरगेपणान आमी न्यूज पेपर आनी रेडिओ आयकताले आनी भुरगे ताजेर प्रभावीत जातात की आमच्या देशांत जायत्यो वायट वस्तू जातात हें तशें भुरग्यांनी कितें करपा जाय तुमी सद्याक आतां तुमची पळय पिराय आसा ती कितें करपाची बरो अभ्यास करपाचो बरो नागरीक जावपाचो NCC म्हणटा ताचो मुद्दो होच की तुमकां सगळ्यांक आनी खंयच्याय इस्कॉलाचोय मुद्दो होच आसता की तुमकां सगळ्यांक बरें नागरीक करपाक जे पळय तुमी वाचतात आनी आयकतात ताजेर तुमी वायट दिशांनी प्रवाहीत जावची न्ही बरें नागरीक जावचे एक बरें वोकेशन म्हणटा आमी म्हणजे कोंकणी मातशें साश्टीकारांची म्हणटूच म्हणजे एक बरी सर्वीस म्हणटा ती तुमी करपाची कसली आमी उलयता की करप्शन चलता आनी कितें हें जाता तें ना तुमी भितर सरात खंय देश सुरक्षीत उरतलो मिलिटरी भितर सरात अग्निवीर जावात अधिकारी जावात आमच्या आर्म्ड फोर्सीसाचो आनीक तेच भाशेन तुमी आयकलां आसतलें आतां उलयता करप्शन चलता सरकाराचेर विरोध उलयता तुम्ही सगळे ल्हान भुरगीं आतां 18 वर्सांची पिराय जाली की ना सगळे मोटरसायकल स्कूटर चलयतले न्ही चलयतले की ना सगळे चलयतले 18 वर्सां जाली की ना वचून RTO डिपार्टमेंटान वचून तुमचो ड्रायव्हिंग लायसन्साचो टेस्ट दियात कितें टेस्ट दियात ब्रायब दिवं नाका करप्शनाची सुरवात खंय जाता RTO ऑफिसान ड्रायव्हिंग लायसन्स घेता तेन्ना पयले वता थंय ब्रायब दिता आवय बापूय दिता आमकां ब्रायब नाका म्हणून सांगा आमी म्हणटा वचून टेस्ट दितली टेस्ट पास करून आमचे ड्रायव्हिंग लायसन्स आमच्या हातीन दितले हें तुमी करूंक जाय फुडल्या वर्सा आमी हो उत्सव तयार करूया आमी कारण हे असो जर उत्सव तयार केलो जाल्यार गांवांक एक तरेची स्फूर्ती येतली कारण हांगासरली भूमी जी आहा इतली पवित्र आहा आमी सगळी देवदेवालय परस सगळ्यांत जर पवित्र जागा खंयची आहा जाल्यार म्हाका दिसता ही जागा आसा तेन्ना फुडल्या वर्सा दोनूय स्कुलां मेळून जर आमी बरे एक प्रोग्राम दिल्लो साई मंदिर निश्चित आनी टिचर निश्चित सांगतले की फुडल्या वर्सा एक उत्कृश्ट प्रोग्राम घेवपाची आमी
मनासून तयारी करता आणि माझी भुरगीं सगळी तेच्या खातीर तुमकां साथ दितली. हांव चड न उलयता. फुडल्या वर्साच्या कार्यक्रमा खातीर मनासून एक आनी फुडले जे ताका म्हणटा की दृश्य आहा हे दृश्य आमी ताका म्हणटा विलोभनीय करया आणि फुडल्या वर्सा आमी हे जे स्थळ आहे हे पवित्र म्हणून फुडल्या वर्सा आमी कार्यक्रम करूया. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सम्राट क्लब पेडणे टाऊननं या 3ऱ्या वर्षी असा हा कार्यक्रम केलेला आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकानं आपल्या देशासाठी आहुती दिली, बलिदान दिलं, जे समर्पित केलं, त्यांना आत्मीयता दाखवण्यासाठी त्यांचं त्यागाला आज आठवण करण्यासाठी असा हा उपक्रम राबवलेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमात आपण उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे. ज्या प्रकारे आम्ही देवाची प्रार्थना करतो, आई वडिलांना गुरुजनांना ज्याचे आम्ही प्रत्येक वेळी आठवण करतो, तशीच माझं वैयक्तिक मत आहे आपल्या देशाला आपल्या गोव्याला मुक्त करू. आज जो मुक्त श्वास आम्हाला घ्यायला मिळतो अशा या स्वातंत्र्य सैनानी आणि हुतात्म्यांना आम्ही प्रत्येक वेळी स्मरून त्यांना स्मरले पाहिजे. पंजाब राज्यातले लुधियानातले कर्नेल बनिपाल सिंग याने इथं हा ध्येय सांडलेला आहे. काम आणि निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी पंचायतीचे काम हे पंचायतीने खरं म्हणजे काम हातीन घेऊन जायचं. आणि ज्या टायमार 15 ऑगस्ट 26 जानेवारी 19 डिसेंबर हे कार्यक्रम जातात त्यांना पुढे आणून लोकांना दाखवून दिलं जाय त्या लोकांनी काय काम केलं. आम्ही जे खूपशे प्रोग्राम अटेंड करीत असतात, खूपशे फंक्शन्स जातात आमचे, पण असो एक वेगळोच अनुभव आमकां पहिल्यांदाच येयला. आय रियली लायक टू थँक सम्राट क्लब पेडणे टाऊन. असे विचार सुद्धा करप आणि भुरग्यांक एकठांय करून गांवांतल्या लोकांक एकठांय करून असे विचार भुरग्यां पर्यंत पावप ही एक व्हडली गोष्ट आसा. कारण डान्स फंक्शन आसूं ना, सिंगींग कॉम्पिटिशन असले खुबशे जाता, पूण आमचे जे फ्रिडम फायटर्स आसा तांकां आमी खंय तरी विसरून वता. आमच्या सद्याच्या लायफान इतके आमी बिजी जाल्ली आसा की आमकां एकदां आमकां स्वता खातीर टायम नासता. पूण आय रियली लायक टू एप्रिशिएट सम्राट क्लब, कारण तेंच्यांनी टायम काडून सगळ्यांचो विचार करून आणि केन्नाच ते विसरिनात ते आपले पुर्वजांक. आणि अशेंच समज आमी फुडें व्हरीत जाल्यार आय एम व्हेरी शुअर स्टुडंट्स दॅट भुरगींच अशी न्हू आमी सुद्दां आमचें फ्युचर खरेंच ब्रायट जातलें. हे इतक्या किताबीन आणि मुक्तपणे त्यांचे खूप 2-3 वर्सां त्यांचे कार्य चालू असले आणि ह्या कार्यातसून त्यांच्यानी ह्या सगळ्या परिसरात गोवा मुक्ती करपाक त्यांच्यानी भाग घेतलो. त्या कामात करमलकर, पीटर आल्वानीस यांची नावां ते घेताले. त्यांच्यानी हांव खूबदां तांकां विचारलें आणि त्या टायमाक तांकां एक दीस तांकां कोणी तरी त्यांची चाळी केली आणि तांकां एक दीस आग्वाद जेलात त्यांची रवानगी केली. थंय तांकां खूब मारहाण केली. तेन्ना त्यांच्या पाठीर धुरण पळयताले तेन्ना खरोखर ह्या मुक्ती दिनाची उल्हास जाता. आणि हे कार्य त्यांनी गपचूपपणे केल्लें. सरकारान त्यांचो योग्य तो मान सन्मान केलो. अशा प्रकारचे कार्य त्यांच्यानी केले. हांगासर ही खरोखर पावनभूमी आहा. ह्या आमच्या गावात खूबशे स्वातंत्र्य सैनिक आपले देह त्यांच्यानी दवरलेलो आहा आणि आमकां अभिमान आहा ह्या गावाचो. आणि ह्या गावात कार्य करपाक म्हाका जवळ जवळ 30 वर्सां हांव ह्या सार्वजनीक जिवनात आहा. खूबशे सत्कार जाले जिल्हा पंचायत परिषद सदस्य असताना किंवा सरपंच असताना. पूण अशा प्रकारचे बापायच्या नावान हो सत्कार म्हाका खरोखर माझ्या जीवनात एक परमोच्च सत्कार आसतलो.